जेव्हा पण तुम्ही घरामध्ये हलवाई स्टाईल घेवर बनवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुमचा एकतर घेवर तुटतो किंवा तो जाळीदार तयार होत नाही. काही वेळेला तर असं होतं की तो क्रिस्पी पण तयार होत नाही. अशा काही चुका होत असेल तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. आता तुमचा पण घेवर फर्स्ट अटेम्प्ट मध्येच 100% जाळीदार तयार होणार आहे. आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे, त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जाळीदार घरच्या घरी हलवाई स्टाईल घेवर बनवू शकतात. हे बघा किती सुंदर घेवर तयार झाला. बघून वाटत सुद्धा नाही आपण हा घरच्या घरी बनवला. वाव, काय मस्त मँगो घेवर तयार झाले. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावेसे वाटेल असे आपले मँगो घेवर तयार झाले. ट्रेडिशनली ही रेसिपी राजस्थानची आहे, पण घेवरसाठी आपण राजस्थानला जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण आज घरच्या घरीच घेवर बनवणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. मँगो घेवर बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 500 ग्रॅम आंबे घेतलेले आहे. आंबे स्वच्छ धुवून त्यानंतर त्यावर असलेले साल काढून अशा प्रकारे मोठे मोठे त्याचे पीस कट करून घेतले. त्यासोबतच 1 कप मैदा. मैदा पण इथे चाळून घेतलेला आहे. 1 कप साखर, 1/4 कप साखर. इथे पिस्ता आणि बदाम चॉप करून घेतले. त्यानंतर 1 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे गव्हाचं पीठ पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे बघा, या चम्मचच्या सहाय्याने मी गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच चम्मचनं 1 चम्मच बेसन घेतलं. बेसन पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. 1/4 कप मिल्क पावडर, अर्धा कप दूध. इथे दूध आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करण्यासाठी. 4 चम्मच साजूक तूप. तूप पण मी याच चम्मचने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलाही 1 चम्मच सेट करून घ्या मेजरमेंटसाठी. 1.5 चम्मच इलायची पावडर, 1.5 चम्मच लिंबाचा रस. इथे मी होममेड गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सुकलेल्या. त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर मँगो इमल्शन. इथे केशर घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला चांदीचं वर्क पण लागणार आहे डेकोरेशनसाठी. मँगो घेवर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आंब्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. आता यामध्ये मोठे मोठे कट करून घेतलेले आंब्याचे पीस ऍड करून घेऊया. त्यानंतर साखर ऍड करून घ्यायची आहे. आता आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया. त्यानंतर अर्धा चम्मच इलायची पावडर ऍड करून घ्यायची आहे. आता आपण मँगो इमल्शन ऍड करून घेऊया. इथे तुमच्याकडे मँगो इमल्शन असेल तर ऍड करू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, कारण की इथे आंबे पण घेतलेले आहे. मँगो इमल्शन टाकल्यामुळे फ्लेवर आणि रंग छान येतो आंब्याच्या प्युरीला. आता इथे आपल्याला पाणी न टाकता मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे. हे बघा, आंब्याची प्युरी मिक्सर मधून फिरून घेतली. तुम्ही बघू शकता प्युरीला किती छान घट्टपणा आहे. सेम क्रीम सारखं दिसत आहे टेक्स्चर मँगो प्युरीचं. आता आपण ही मँगो प्युरी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत, जोपर्यंत आपण घेवर बनवत नाही तोपर्यंत, म्हणजे ती पण चांगली चिल्ड होईल सर्व करताना. आता आपण मँगो घेवरवर टाकण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे गॅसवर. आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया. इथे 1 कप साखर घेतली होती, त्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी ऍड करायचं आहे साखरेमध्ये. आता इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी साखर एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. इथे पाण्यामध्ये साखर मेल्ट झाली, तुम्ही बघू शकता, पण इथे अजून आपला पाक तयार झालेला नाही. आता पाकामध्ये आपण थोडेसे केशरचे धागे ऍड करून घेणार आहोत. आता इथे पाकामध्ये आपण केशर मिक्स करून घेऊया. केशर ऍड केल्यामुळे फ्लेवर आणि रंग छान येतो पाकाला. इथे आपल्याला अर्धा चम्मच इलायची पावडर ऍड करून घ्यायची आहे पाकामध्ये. इथे आपल्याला पाकामध्ये इलायची पावडर पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण चेक करूया आपला पाक तयार झाला की नाही. त्यासाठी पाक एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे बघा, इथे पाकाची एक तार तयार होऊ लागली. याचा अर्थ असा की आपला पाक व्यवस्थित तयार झाला. इथे पाक तयार झाला. आता मी गॅसची फ्लेम बंद केली. यामध्ये आपण थोडंसं लिंबाचा रस ऍड करून घेणार आहोत, अर्धा चम्मच, म्हणजे साखरेची क्रिस्टल पुन्हा तयार होणार नाही. आता पुन्हा एकदा आपल्याला पाक मिक्स करून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये लिंबाचा रस ऍड करून घेतलेला आहे. आता आपण घेवरचं बॅटर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे. बाउल छान खोलगट घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित बॅटर फेटता येतं. आता यामध्ये आपण सर्वात आधी तूप ऍड करून घेणार आहोत. आता इथे एक बर्फाचा मोठा तुकडा घेतला. इथे आपल्याला तूप फेटून घ्यायचं आहे बर्फाच्या तुकड्याने, जोपर्यंत तुपाचं टेक्स्चर क्रीम सारखं होत नाही आणि त्याचा कलर चेंज होत नाही. हे बघा,
तुपाचं टेक्स्चर कसं क्रीम सारखं झालं आणि कलर पण चेंज झाला आणि तूप आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं, तुम्ही बघू शकता. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे तूप चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा इथे तुपाचं मिश्रण तयार झालेलं आहे घेवर बनवण्यासाठी. आता यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता आपण पुन्हा हे तूप फेटून घेणार आहोत एक 2 ते 3 मिनिटासाठी, म्हणजे ते छान फ्लफी होईल. हे बघा हाताच्या सहाय्याने मी तूप चांगलं फेटून घेतलं. सुरुवातीला तूप कसं घट्ट होतं. आता इथे तूप चांगलं फ्लफी झालं. तुम्ही बघू शकता. हे बघा. इथे तुम्हाला जर परफेक्ट जाळीदार घेवर बनवायचं असेल तर या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स फॉलो करा. आता आपण यामध्ये मैदा ॲड करून घेऊया. त्यानंतर गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. इथे लगेच आपल्याला बेसन पण ॲड करून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपण इथे दूध पण ॲड करून घेणार आहोत. दूध चांगलं थंड घेतलं. आता हे सर्व साहित्य आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलं. आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी पण आपल्याला एकदम थंडगार पाहिजे. म्हणजेच आपल्याला फ्रिजमध्ये ठेवलेलं पाणी पाहिजे. आता यामध्ये आपण सुरुवातीला 1 कप पाणी ॲड करून घेणार आहोत. आता पुन्हा आपल्याला पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी हाताच्या सहाय्याने पुन्हा मिश्रण फेटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे पाण्यामध्ये मिश्रण मिक्स करून घेतलं. इथे अजून आपलं घेवरचं मिश्रण तयार झालेलं नाही. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता यामध्ये घेवरचं मिश्रण ॲड करून घेऊया. आता इथे आपल्याला पुन्हा 1 कप पाणी ॲड करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये. त्यासाठी आपण ज्या बाउलमध्ये घेवरचं मिश्रण बनवलं होतं तेच धुवून टाकायचं आहे. आता आपण घेवरचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये ज्या काही गाठी असेल त्या निघून जातील आणि चांगलं स्मूथ बॅटर तयार होईल. हे बघा घेवरचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलं. इथे घेवरचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवताना पल्स मोडवर फिरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला काही सेकंदासाठी मिक्सर चालू ठेवायचा आहे. त्यानंतर काही सेकंदासाठी बंद करायचं आहे. असं करून आपल्याला घेवरचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंदासाठी फिरून घ्या. त्यापेक्षा जास्त फिरू नका. आता आपण घेवरचं मिश्रण चाळून घेणार आहोत स्ट्रेनरच्या सहाय्याने. त्यासाठी आपण सुरुवातीला जो बाउल घेतला होता घेवरचं मिश्रण बनवण्यासाठी आता तोच घेतला. आता यामध्ये अशा प्रकारे स्ट्रेनर पकडायचं आणि हे मिश्रण ओतायचं. हे बघा घेवरचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं त्यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहिलेले नाही. आता इथे घेवरच्या बॅटरमध्ये पुन्हा 1 कप पाणी ॲड करायचं आहे. इथे आपला 3रा कप आहे पाण्याचा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेवर फिरून घेतलं होतं. त्यामध्येच आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फिरून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राचं बॅटर निघून जाईल. हे बघा घेवरचं बॅटर अजून थोडंसं घट्ट आहे. आता यामध्ये आपण पुन्हा 1 कप पाणी ॲड करून घेणार आहोत. आता पाणी ॲड केल्याच्या नंतर बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा बॅटरची फायनल कन्सिस्टन्सी बघू शकतात. कसं लिक्विड सारखं बॅटर फ्लो होत आहे. याचा अर्थ असा की आपलं बॅटर व्यवस्थित परफेक्ट तयार झालं. घेवरचं बॅटर खूप जास्त घट्ट नसतं किंवा खूप जास्त पातळ पण नसतं. इथे मला 1 लिटर पाणी लागलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाईन तयार झाली की समजून घ्यायचं आपलं बॅटर तयार झालं. इथे बॅटर तयार झालं की यामध्ये 1 चम्मच लिंबाचा रस ॲड करून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपण बॅटर मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये लिंबाचा रस ॲड केला होता त्यामुळे. आता इथे एका मोठ्या बाउलमध्ये बर्फाचे तुकडे घेतलेले आहे. आता यावर आपण घेवरचं बॅटर असलेलं बाउल ठेवूया. इथे आपल्याला बॅटर कंटिन्यू थंड पाहिजे. आता आपण घेवर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ऑइल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तुपामध्ये पण घेवर तळू शकतात. आता घेवरच्या साईजनुसार तुम्ही पातेलं डिसाईड करू शकता. जर तुम्हाला मोठं घेवर बनवायचं असेल तर मोठं पातेलं घ्या आणि छोटं घ्यायचं असेल तर छोटं पातेलं घेऊ शकतात. इथे मी मीडियम साईजचे घेवर बनवणार आहे. आता इथे ऑइल चांगलं गरम झालं. इथे आपलं बॅटर पण चांगलं थंड आहे. घेवर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे आपल्याला ऑइल चांगलं गरम पाहिजे आणि बॅटर चांगलं थंड पाहिजे. आता आपण घेवरचं बॅटर गरम ऑइलमध्ये ॲड करणार आहोत. त्यासाठी चम्मचमध्ये घेवरचं बॅटर घ्यायचं. चम्मचला थोडंसं उंचच पकडायचं आहे पातेल्यापासून आणि त्यानंतर थोडी-थोडी चम्मचमधून धार टाकायची आहे पातेल्यामध्ये. जेव्हा आपण पातेल्यामध्ये धार टाकतो त्यावेळेस खूप सारे बबल्स तयार होतात. ते बबल्स शांत झाल्याच्या नंतरच आपल्याला दुसरी धार ॲड करून घ्यायची आहे. असं केल्यानेच आपले घेवर एकदम हलवाई स्टाईल जाळीदार तयार होतात. हीच स्टेप आपल्याला 25 ते 30 वेळेस करून घ्यायची आहे. अशानेच आपला घेवर छान जाळीदार तयार होतो आणि जाडसर तयार होतो.
लहान मुलांना सुद्धा जमेल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, अशी आपण सिंपल पद्धत दाखवलेली आहे व्हिडिओ मध्ये. इथे बॅटर एकदम परफेक्ट आहे आणि बॅटर कसं बनवायचं ते पण स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. त्यामुळे आता घाबरून न जाता तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने घेवर तयार करून घेऊ शकतात. हे बघा, हळूहळू जाळीदार घेवर बनायला सुरुवात झाली आणि साईडला बघू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपल्याला अजून थोडं थोडं करून बॅटर ऍड करून घ्यायचं आहे. हे बघा, घेवरचं बॅटर मी पातेल्यामध्ये टाकून घेतलं. आता इथे आपल्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत घेवर तळून घ्यायचं आहे. आता इथे घेवर सेट झालं. आता चाकूच्या साहाय्याने त्याच्या साईड लूज करून घ्यायचे आपल्याला. घेवरच्या साईड लूज केल्याने काय होतं, त्याला अजून चांगलं तळून घेता येतं. हे बघा, तुम्ही बघू शकतात. आता इथे ऑइल मध्ये डिप करून घेतलं घेवरला. इथे आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत घेवर तळून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता घेवर किती छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतला. हे बघा किती छान घेवर तयार झाला. समोरच्या साईडने पण किती छान जाळी आलेली आहे घेवरला आणि मागची साईड पण बघू शकतात. विश्वास बसत नाही असा आपला जाळीदार घेवर तयार होतो. आता मी तुम्हाला अजून एक घेवर तळून दाखवते. त्यासाठी आधीच्या घेवर सारखीच टिप्स फॉलो करायचे आपल्याला. जेव्हा आपण बॅटरीची धार टाकतो त्यावर आलेले बबल्स पूर्णपणे शांत झाल्याशिवाय आपल्याला दुसरी धार ऍड करून घ्यायची नाही. घेवर बनवताना हेच महत्वाचं आहे. अशानेच आपला घेवर एकदम जाळीदार आणि परफेक्ट बनतो. हे बघा, दुसरा घेवर पण मी तळून घेतला. आता आपण हा घेवर ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व घेवर याच पद्धतीने तळून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान घेवर तयार झाला दुसरा पण. इथे मी सेम पद्धतीने तिसरा घेवर पण तयार करून घेतला. तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून तर आतापर्यंतचे आपले सर्व घेवर छान जाळीदारच तयार झालेले आहे, कारण आपण बॅटर एकदम परफेक्ट तयार केलं होतं. हे बघा, घेवरला समोरच्या साईडने पण खूप छान जाळी पडली आणि मागच्या साईडने तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे 4 घेवर बनवून घेतले मी. बाकीचं बॅटर मी फ्रीज मध्ये ठेवलं. जेव्हा आपल्याला घेवर बनवायचं असेल त्यावेळेस आपल्याला फ्रीज मधून बॅटर काढायचं आहे आणि अशा प्रकारे घेवर बनवून घ्यायचे. आता आपण मँगो घेवर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी घेवरवर सर्वात आधी आपण पाक ऍड करून घेऊया. हे बघा किती छान जाळीदार घेवर तयार झाले. इथे आपल्याला 4ही घेवरवर पाक टाकायचा आहे. आता इथे 4ही घेवरवर साखरेचा पाक टाकून घेतला. आता आपण मँगो प्युरी ऍड करून घेणार आहोत घेवरवर. तुम्ही घेवर कसंही बनवा, खायला खूप टेस्टी लागतं. घेवरचे खूप सारे प्रकार आहेत. मलाई रबडी घेवर किंवा विदाऊट रबडी घेवर पण बनवू शकतो आपण. पण सध्या आंब्याचे सीझन चालू आहे आणि मँगो घेवर नाही बनवलं तर आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागेल. त्यामुळे मी ही रेसिपी लगेच ट्राय केली. तुम्ही पण लगेच रेसिपी ट्राय करून घ्या. बनवायला अवघड वाटतं पण करायला खूप सोपे आहे. हे बघा, अशा प्रकारे मँगोची प्युरी मी घेवरवर टाकून घेतली. राहिलेले सर्व घेवरवर याच पद्धतीने मँगो प्युरी ऍड करून घेऊया. आता इथे सर्व घेवरवर मँगो प्युरी ऍड करून घेतली. आता यावर आपण ड्राय गुलाबाच्या पाकळ्या ऍड करून घेऊया, म्हणजे घेवरला अजून छान लुक येईल. हे बघा, इथे ड्राय गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. आता यावर आपण चॉप केलेले बदाम आणि पिस्ता ऍड करून घेऊया. तुम्ही घेवरची गार्निशिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता राहिलेले सर्व घेवरवर याच पद्धतीने ड्राय फ्रुट्स ऍड करून घेऊया. हे बघा, चॉप केलेले बदाम आणि पिस्ता मी मँगो घेवरवर टाकून घेतले. आता याला अजून थोडंसं गार्निश करण्यासाठी मी चांदीचं वर्क लावणार आहे, म्हणजे घेवरला अजून छान लुक येईल. तुम्ही बघू शकता चांदीचं वर्क लावल्यामुळे किती छान लुक आलेला आहे घेवरला. राहिलेले सर्व मँगो घेवरला याच पद्धतीने चांदीचं वर्क लावून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे चांदीच्या वर्कने मी घेवरला गार्निश करून घेतलं.
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी हलवाई स्टाईल मँगो घेवर तयार झालेले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.